इमारतीला जर बघितलं तर सर्वात वैशिष्ट्याची गोष्ट पूर्व दरवाजा आहे, पश्चिम दरवाजा आहे, उत्तर दरवाजा आहे, दक्षिण द्वार येत नाही। हिंदू धर्मशास्त्र सांगतं की दक्षिण द्वार दैत्याचं आहे आणि त्यामुळे या इमारतीला दैत्य दरवाजा नाही आहे। म्हणजे हवा खेळण्यासाठी पूर्व पश्चिम दरवाजा आहे, उत्तर दरवाजा पाहणेकऱ्यांसाठी आहे, म्हणून दक्षिण दरवाजा इमारतीला नाही। म्हणजे प्रत्येक गोष्ट साक्ष करते की किती म्हणजे पौराणिक वास्तू आहे आणि आज सुद्धा सुस्थितीमध्ये आहे। त्याची बांधणी पश्चिम पूर्व आहे। मान्सूनची हवा पश्चिमेहून पूर्वेला ते वात्या हवेबरोबर पावसाचा जो दाबला जातो। कधी वर्षामध्ये 4 महिने हवा ही पश्चिम पूर्व वाहते आणि मान्सून मध्ये हवा जशी पश्चिम पूर्व वाहते तेव्हा वाऱ्याला प्रेशर जास्त असतं, तो पडणारा पाऊस क्रॉस मध्ये पडतो। त्यावेळी पावसाची झोताची क्रॉस असल्यामुळे इमारतीच्या 3 बाजू भिजल्या जातात। या इमारतीच्या छतातून धान्य ओतलं जात होतं, परंतु धान्य इमारतीमधून बाहेर काढताना या इमारतीच्या बेस जर बघितला तर पूर्व बाजू खाली आहे आणि पश्चिम बाजू वर चढायला आहे। जसं वरून धान्य पडतं तसं धान्य पुढे सरकत येतं, पण वरची जोपर्यंत खिडकी ओपन होत नाही तोपर्यंत उंबरठ्याच्या खालून धान्य बाहेर येत नाही। यालाच म्हणायचं थोडक्यात ग्रॅव्हिटी म्हणजे उतार आणि प्रेशराइज म्हणजे हवेचा ऑक्सिजन ओपन करणे म्हणजे ओपन करणे म्हणजे ऑक्सिजन आत गेलं की खालून आपोआप धान्य बाहेर येणार। या पद्धतीमध्ये इमारतीची बांधणी केलेली आहे।